आपण दिनानिमित्त हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आपण, त्या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत ज्या वक्त्यांनी मार्गदर्शन केले ते संध्या राजूरकर आणि त्यानंतर पुण्याचे जे आले होते ते आपले आंबोळीजी आणि शेखर सावरबांधे, प्राध्यापक अरुण पवार आणि आता आमचं भाषण झालं ते शहाणेजी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींना. तर म्हणजे हा सत्यशोधक समाजाचा वर्धापन दिन म्हणजे 152 वर्ष झाले आणि सत्यशोधक समाज किती जिवंत आहे, किती प्रमाणामध्ये लोकांच्या मनामध्ये तो गेलेला आहे. किंवा महात्मा फुल्यांची जी तळमळ होती, ज्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, ही सत्याचा शोध म्हणजे त्यांना या देशामध्ये असत्य दिसत होतं. सत्यावर आधारित समाज रचना नाही, ती असत्यावर आधारित आहे. आपल्याला जे सांगण्यात येतं सगळ्या ग्रंथांमधून, वेदापासून तर सगळ्या पुराणापर्यंत, त्यामध्ये सगळं असत्य सांगितलेलं आहे. म्हणून सत्य शोधण्याची गरज आहे असं महात्मा फुल्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुल्यांनी 1869 पासून 1889 पर्यंत लिखाण केलं. त्यांनी पहिला ग्रंथ पोवाडा शिवाजीचा 1869 मध्ये लिहिला आणि 1889 मध्ये त्यांनी सत्यशोधक मंगलाष्टक किंवा सत्यशोधक समाविवाह कसा करायचा, मंगलाष्टके कुठली वापरायची याची मांडणी 1889 मध्ये केली. 20 वर्षापर्यंत सतत लिहित होते आणि त्यांच्या मनामध्ये जी तळमळ होती की ते सगळं पाहत होते. त्यांनी गुलामगिरीचे पुस्तक लिहिलेलं आहे. ते ही गुलामगिरी इंग्रजांची सत्ता असताना गुलामगिरी लिहिली होती. इंग्रजांची गुलामगिरी राजकीय होती आणि इथे जी गुलामगिरी होती त्या गुलामगिरीमध्ये या पुस्तकात लिहिलेलं आहे इथे ब्राह्मणांची गुलामगिरी आमच्यावर आहे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. म्हणजे आपल्याला काय वाटतं की ब्रिटिश गेले आणि आमची गुलामगिरी समजली, तसं नाही आहे. ब्रिटिश गेल्यावरही आपली गुलामगिरी या देशावर, तुमच्या आमच्यावर गुलामगिरी आहे. कारण अजून जातीचं वर्चस्व, जाती व्यवस्था, जातीचं शोषण, जातीच्या नावाने कुणाला अस्पृश्य करणे, गायीचं मुक्त तुम्हाला पवित्र वाटते आणि माणसाचा स्पर्श चालत नाही, अशा अतिशय घाण समाज रचना त्या देशामध्ये आहे. आजही पाहतो मला गायीला पवित्र मानणारे लोक आहे आणि अस्पृश्यांना त्यांचा स्पर्श चालत नाही, अशा प्रकारची मानसिकता ज्या देशामध्ये आहे तिथे अजून मानवता उभी राहिलेली नाही आहे. मानव सगळे समान आहे, सगळ्यांचे शरीर समान आहे. कुणी तुम्हाला उच्च दिसत नाही, कुणी नीट दिसत नाही, परंतु तुमच्या मनामध्ये आहे. आणि महात्मा फुल्यांनी ते सत्य सांगितलं 1869 साली की ब्राह्मणाचा जन्म ब्रह्माच्या तोंडातून कसा काय होतो. ते तोंड म्हणजे योनी वगैरे आहे का, तिथे गर्भ राहिला का, ही मांडण्याची हिंमत महात्मा फुल्यांनी त्यावेळेस केली. आजही आपण किती लोक हे जाणतात की ब्राह्मणाची उत्पत्ती कधी झाली, त्यांना उच्च वर्णीय वगैरे म्हणतो आपण. कुठल्या दृष्टीने उच्च आहे, कारण तोंडातून झाला म्हणून उच्च आहे का, ती खरंच उच्च आहे. ते उच्च नाही आहे, ते समान असताना तुमच्या डोक्यामध्ये भावना निर्माण केली की आम्ही उच्च आहोत. तुमचा जन्म पायातून झाला. म्हणजे इव्हन शिवाजीला शूद्र म्हटला त्यांनी, म्हणजे शिवाजी जन्म कुठून झाला, पायातून झाला. पायातून कसा काय जन्म, कुठे गर्भ काय कुठे कुठे बाळपण होणार होतं. इतकं विचित्र असत्य त्यांनी सांगितलं आणि गरीब लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. आजही आपण म्हणतो ना ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहे, उच्च आहे. म्हणजे आपल्या डोक्यामधली ही जी भावना आहे, कल्पना आहे, ती कल्पना खोटी आहे हे सांगण्याचं काम महात्मा फुल्यांनी केलं. आजही आपण किती लोक म्हणतो की कोणी उच्च नाही आहे, किती नीच नाही आहे, सगळा ब्राह्मण दिसला की नाही तो उच्च आहे, वर आहे, आम्ही खाली आहोत. ही जी भावना आजही जिवंत आहे ती महात्मा फुल्यांचा पराभव करणार आहे, महात्मा फुल्यांच्या विचारांचा पराभव करणार आहे. आणि म्हणून आपण महात्मा फुल्यांना समजून घ्यायचं असेल तर त्याचं खूप आहे. म्हणजे मला असं वाटतं मी रोज महात्मा फुल्यांचं पुस्तक वाचतो, मला वाटतं नवीन नवीन दिवस खूप, म्हणजे त्याला वैश्विक उदात्तता म्हणता येईल, तर युनिव्हर्सल थॉट म्हणता येईल, अशा प्रकारची महात्मा फुल्यांची मांडणी आहे.
त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म सांगितला, म्हणजे सर्वांना सत्यानं वागणारा धर्म सांगितला. त्यांनी काही धर्माची तारीफही केली आहे. इस्लाम असेल, बुद्ध असेल, ख्रिश्चन असेल, ज्या ज्या धर्मामध्ये जाती व्यवस्था नाही त्या धर्माची त्यांनी तारीफ पण केलेली आहे. परंतु सांगितलं की जगामधले सर्व धर्म आपसामध्ये भांडतात, म्हणून एकच असा सार्वजनिक सत्यधर्म अस्तित्वात नाही. जो सगळ्या जगाला आज तुम्हाला दिसतंय ना, काय दिसतंय आपल्याला? इस्रायलमध्ये यहुदी धर्माचे लोक मुसलमान मारतायत, हजारोच्या लाखोच्या संख्येने मारतायत. कशासाठी मारतायत? धर्म नावाचं एक विकृती आहे ती आपल्या देशात असं नाही आहे, जगामध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम करतात. मुसलमानाचे मुद्दे पाडणं हा हिंदुत्व आहे काही. ज्या प्रकारे म्हणून महात्मा फुल्यांनी जी मांडणी केलेली आहे की खूप खूप गहन आहे, म्हणजे वाचायला पाहिजे आपण महात्मा फुल्यांचं. त्यांनी म्हटलं आहे की निर्मिक तो संकल्पना आहे त्यांची, बाबा यांनी सांगितली आहे मिळकत. निर्मिक ही कल्पना इव्हन माओवादी सुद्धा म्हटलं होतं की कुठलीतरी शक्ती आहे त्याच्यामुळे सगळं उत्पन्न झालं, निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून महात्मा फुल्यांची मांडणी आहे अतिशय क्रांतिकारी मांडणी आहे, ती निर्मिक आहे. आता त्यांनी पूजा कशी करावी, लग्न कसं करावं, पूजा करताना ते म्हणतात की तुम्ही देवाला फुलं वाहता, पण फुलं जर निर्मिकांनाच निर्माण केलं तुम्ही त्यालाच कसे काय फुलं वाहता? म्हणजे फुलं वाहण्याचा मूर्खपणा त्यांनी सांगितलं की कोणाला फुलं वाहतात नाही. अरे तुम्ही त्या निर्मिकांनी निसर्गाने निर्माण केलेली फुलं तुम्ही त्यालाच वाहता काय? त्याला काय अर्थ आहे? म्हणजे महात्मा खूप वाचलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी पूजा करणाऱ्यांनी, धर्म मानणाऱ्यांनी महात्मा फुले वाचायला आहे. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी जे काही म्हटलं आपल्याला जागव करण्याचे प्रयत्न केले आहे की या देशामधला त्यांनी जे काही पुस्तकं लिहिली आहेत पवाड्यापासून वेद म्हणजे भेद आहे ते त्यांनी म्हटलं. आपल्याला काय सांगतात, वेद हे देवाने रचलेले आहेत, देवाने लिहिलेले आहेत किंवा देवाने सांगितले आहे. कारण वेद लिहिले त्यावेळेस कुठली लिपी नव्हती आपल्या देशामध्ये. या देशामध्ये पहिल्यांदा लिपी आली ती बुद्धाच्या काळापासून, म्हणजे इसवी 1000 वर्षाच्या आधी आली आहे. आणि म्हणून लिपी नसताना त्यांनी वेद लिहिले. म्हणजे काय केलं त्यांनी तोंडातून श्रुती म्हणतात, श्रुती म्हणजे ऐकलं ते सांगायचं, श्रुत म्हणजे ऐकणं आणि सांगणं, ते त्याला ते वेद म्हणतात. म्हणजे आणि म्हणून वेद हे मग स्मृती आल्या, आठवडा ते सांगायचं. अशा प्रकारे त्यांचे जे धर्म आहे ते धर्मग्रंथ देखील त्यांच्या स्वार्थासाठी निर्माण केले. आणि म्हणून हे वेदामध्ये वेद सांगितले आहे, वेदाने निर्माण सांगितलं आहे, म्हणून वेद वाचण्याची तुम्हाला बंदी केली. की किती लोकांना माहीत झालं की ब्राह्मणांनी तुम्हाला वेद वाचू नका असं का म्हटलं, तर त्याच्यामध्ये वेद आहे, भांडण आणणार तुम्हाला मीच म्हटलेलं आहे, ते वाचलं तुम्हाला कळेल म्हणून तुम्ही वेद वाचू नका, वेद वाचण्यात तुम्हाला बंदी घातली आहे. ही अशा प्रकारची मांडणी महात्मा फुलेची हिंमत आहे. म्हणजे असं म्हणावं लागेल की त्यांनी ज्या प्रकारे अनेक ब्राह्मणांचे कसं, आपण आता ब्राह्मण शब्द सुद्धा आपल्याला घालवत, म्हणजे अभिजन म्हणतात, कोणी उच्चवर्णीय म्हणतात, ब्राह्मण शब्द. आता ओबीसी आहोत, आपण दलित आहोत आणि ते वरचे आहे. ही मानसिकता आपल्या डोक्यामध्ये आहे. आपण समान म्हणत नाही ब्राह्मणाचा. आता आम्ही आता आजकाल एवढा विचार मांडतो की सगळ्यांचं शरीर समान आहे. कुठल्याही माणसाला पाहून तुम्ही त्याची जात सांगू शकत नाही. जात हा तुमच्या शरीराचा भाग नाही. दिसते का कोणाचं तेलातलं काही एक अवयव तेल म्हणून ते तुमच्याचं एक आहे किंवा ब्राह्मणाचा काही आहे, अवयव नाही आहे. ही कल्पना आहे आणि कल्पना डोक्यामध्ये मी बसवली आहे की आम्ही ब्राह्मण आहोत आणि तुम्ही म्हणजे पण काही सेकंड आहे. म्हणून जात ही कल्पना आहे, ती कल्पना तुमच्या डोक्यामध्ये बसवलेली आहे. आज मी एक डॉक्टर आहे आमचे वगैरे, त्यांची चर्चा केली. म्हटलं असं काही असते का जीन्स वगैरे किंवा DNA वगैरे जाते का? असं काही नसते. म्हणजे कुठल्या आता जगामधल्या सगळ्या माणसाचे रक्तगट सारखे 4 रक्तगट आहे. तो ब्लॅक असो, गोरा असो, काळा असो, पूर्ण पिवळा असो, चीन असो, अमेरिका असो, सगळ्या जगामधल्या सगळ्या लोकांचे 4च रक्तगट आहेत. ब्राह्मणामध्ये 4 आहे आणि दलितामध्ये 4च आहे. म्हणजे याच्यामध्ये फरक काय? मग तरी आपण फरक करतो हा आपल्या डोक्याची खराबी आहे. आपण आपलं डोकं असत्यावर आधारित आहे, कल्पनेवर आधारित, कल्पनेच्या आपण मिळवतो. जात या कल्पनेचे गुलाम होतात आणि गुलामगिरी आजही आहे. म्हणजे महात्मा फुल्यांनी लिहिलेली गुलामगिरी संपलेली नाही आहे. म्हणून मी असं म्हणतो की तुम्ही जोपर्यंत जात मानता, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, तो खाली आहे, तो वर आहे, असं मानता म्हणजे तुम्ही गुलाम आहात.
स्मृतीमध्ये म्हटलं आहे की तुम्ही जात पाळा, चातुर्वर्ण हा धर्म आहे असं मनुस्मृती म्हणते. म्हणजे तुम्ही तुमचा जो वर्ण आहे, तुमचा शूद्र वर्ण असेल, तुमचा ब्राह्मण वर्ण असेल, हा त्या वर्णाचं काम करणं हा तुमचा धर्म आहे. हिंदू नावाचा धर्मच नाही आहे. तो भौगोलिक शब्द आहे हिंदू नावाचा. पण तुम्हाला ब्राह्मण धर्म त्यांनी स्थापन केला आणि ब्राह्मण धर्म म्हटलं की लोक ऍक्सेप्ट करणार नाही म्हणून हिंदू नाव घेतलं आणि दुसऱ्या तर्क्या घेऊन घेतला ते पाश्चात्य लोकांकडून. म्हणजे उर्दू किंवा फारसी बोलणाऱ्या लोकांकडून हा शब्द आलेला आहे. सिंधू स्वतः उच्चार करू शकत नव्हते म्हणून सिंधूला हिंदू म्हटलं. हिंदू हा सिंधू नदीच्या अलीकडे राहणाऱ्या लोकांसाठी वापरलेला शब्द आहे. हिंदू हा धर्म नाही. म्हणून महात्मा फुले म्हणजे म्हणतात हिंदू स्वतःला ते म्हणत नाही. आपण म्हणतो पण हिंदू का म्हणतो? आपण ब्राह्मण सांगतात म्हणून आपण हिंदू. तुम्हाला जर हिंदू धर्माचं काही तत्व माहीत नाही आहे, सगळे धर्म आपण नाव घेतो, रामायण, महाभारत, गीता वगैरे वगैरे, या सगळ्या ग्रंथामध्ये चातुर्वर्ण्याची भूमिका आहे. वेदामध्ये ऋग्वेदामध्ये सांगितलं ते ब्राह्मणोसे मुखमासीत, म्हणजे ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण आणि म्हणजे सगळं इथून क्षत्रिय, मांड्यातून वैश्य आणि पायातून शूद्र, ही पहिली मांडणी ऋग्वेदामध्ये आहे आणि ते रिपीट केलं आहे त्यांनी सगळ्या धर्मात. तुम्ही आपण गीतेला म्हणतो, गीता चांगला ग्रंथ, गीता वाईट ग्रंथ आहे, रामायण वाईट ग्रंथ आहे. सगळ्या ग्रंथामध्ये ब्राह्मण वर्चस्व आहे, सगळ्या ग्रंथामध्ये चातुर्वर्ण्य सांगितलं. म्हणून तुमचा ग्रंथ कुठलाही नाही. बुद्ध आणि धम्म होऊ शकते, महात्मा फुलेंची विचार होऊ शकतात, आंबेडकरांचे विचार होऊ शकतात. तुमचा धर्म, तुमचा बहुजनांचा धर्म आणि ब्राह्मणांचा धर्म एक होऊ शकत नाही. कारण ब्राह्मणांनी जे सांगितलं ते विषमता सांगितलं, असत्य सांगितलं. म्हणून महात्मा फुलेंनी सत्याचा शोध घेतला आहे. म्हणून आपण सत्याचा शोध देत नाही, आपण असत्यपणे ब्राह्मणाच्या सांगण्याप्रमाणे वागतो. अनेक उदाहरणं दिले होतं. त्यांनी गुलामगिरी लिहिली. त्यांनी हंटर कमिशन 1882ला हंटर कमिशन जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये सार्वजनिक शिक्षण, हंटर कमिशन म्हणजे इंग्रजांनी नेमलेले कमिशन, शिक्षण कमिशन, जसं आता या लोकांनी कालिका आयोग किंवा त्याच्या आधी आता कोठारी कमिशन होतं आता, तसं कमिशन इंग्रजांनी नेमलेलं होतं. त्या कमिशनला एक निवेदन दिलं महात्मा फुल्यांनी आणि त्या हंटरला सुचवलं की इथे आरक्षण पाहिजे. जातीला, काही जातींना फक्त नोकऱ्या लागतात, काही जातींना लागत नाही, म्हणून आरक्षण पाहिजे. आणि हंटरनं तो तुमचा ॲक्सेप्ट केला आहे. म्हणजे महात्मा फुल्यांचं जे काम होतं, जे निवेदन होतं, ते हंटर कमिशननं मान्य केलं, म्हणजे इंग्रज सरकारनं मान्य केलं. किती मोठी उपलब्धी आहे की महात्मा फुलेचा एक माणूस असा जबरदस्त असा संघर्ष करतो. कुणासाठी? तुमच्यासाठी. तेव्हा महात्मा फुलेंचा संघर्ष हा मानवतेसाठी होता, समतेसाठी होता. या लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी ब्राह्मणांवर अवलंबून राहू नका. सत्यशोधक विवाह काय सांगते, त्या विवाहामध्ये तुम्ही ब्राह्मणाला बोलवू नका. ब्राह्मणेतर म्हणजे बहुजनातला एखादा तयार करा, त्याला त्याच्या हाताने सत्यशोधक पद्धतीनं लग्न करा. मंगलाष्टक त्यांनी लिहिले आहे त्या विवाहाचे कसे असावे. तुमचा गृहप्रवेश, नवीन घर बांधलं तर गृहप्रवेश कसा करावा, मेल्यानंतर कशा विधी करावा, हे सगळं या सगळा पर्याय त्यांनी दिला आहे. ते पर्याय आपण वाचले पाहिजे. सत्यशोधक समाजाला दिन साजरा करून किंवा त्या चांगलं म्हणून उपयोग नाही आहे. तर महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाचा ज्या विधी सांगितल्या आहे सगळ्या तुमच्या, म्हणजे पर्याय म्हणजे त्याला त्यागलं म्हणता येईल. या ब्राह्मणी धर्माच्या त्या धर्माला आव्हान देणाऱ्या विधी सांगितल्या आहे. लग्न करा, तुमचं गृहप्रवेश असेल, तुमचा मृत्यू झाला असेल, जन्म झाला असेल, त्यावेळी काय काय करावं ब्राह्मणांना विचारू नका. आज आपण सगळं ब्राह्मणांना विचारून करतो. लग्नामध्ये ते येतात, सत्यनारायण करता, आपण त्याच्या पाया पडतो. एकही ब्राह्मण बहुजनांच्या पाया पडत नाही. ते हिंदू राष्ट्र आहे. पडता का तुमच्या पाया? कधी ब्राह्मण पडला का? नाही पडत. तुम्हीच त्यांच्या म्हणजे शेकडो वर्षापासून त्यांच्या पाया पडत आहात. म्हणजे गुलाम आहात ते नाही. आपण आपली गुलामी स्वीकारली पाहिजे की आम्ही जेव्हा ब्राह्मणाला उच्च म्हणतो तेव्हा स्वतःला नीट मानतो, त्याच्या पाया पडतो, तेव्हा तुम्ही त्याच्या पायाच्या बरोबर विचार कसं दिसते. हे सगळं ही सगळी खरं विचार करणं क्रांती होते. विचारानं क्रांती होते. कार्य विचारासाठी करा, क्रांतीसाठी करा. केवळ आपण म्हणतो की आम्ही काहीतरी कार्य केलं आहे, ते कार्य कशासाठी? ब्राह्मण लोक जे काम करतात, प्रत्येक ब्राह्मणा संघाचा प्रचारक आहे.
विषमतेचा प्रचार आहे. मग ते इव्हन साम्यवादी असणारे लोक देखील काही जाती व्यवस्थेचा विरोध करत नाही, चातुर्वर्ण्याचा विरोध करत नाही, आणि त्यांना सुद्धा वाटते की आर्थिक बरोबरी चालेल पण ब्राह्मण आणि शूद्र यांची बरोबरी नको आहे. सामाजिक समता ही महात्मा फुल्यांनी डॉक्टर आंबेडकरांनी सांगितली आहे की इथले पूर्वगामी सुद्धा सांगत नाही, त्याच्यात चळवळ करत नाही. म्हणून तुझी लहराचा काळ बाबासाहेब आंबेडकर 27 साली केलं. त्याच्या आधी महात्मा फुलेंनी लिहिलं की मनुमत जाळा, म्हणजे मनुस्मृती जाळा हे महात्मा फुल्यांनी सांगितलं आणि त्याचा प्रात्यक्षिक बाबासाहेब आंबेडकरांनी कुणी केला का दुसऱ्या पार्टीवाल्यांनी इथे, कुणी केलं नाही. म्हणून जाती व्यवस्था हा खरा शोषणाचा मुद्दा. तुम्हाला मानवतेपासून दूर करणारी जाती व्यवस्था आहे. तुम्हाला समान समजत नाही, तुम्हाला जनावरांपेक्षा कमी समजणारे लोक आहे. तर तुम्ही या देशामध्ये मानवता निर्माण करणं हे बेसिक काम आहे. क्रांतीची सुरुवात इथून होणार आहे. क्रांतीची सुरुवात एखाद्या माणसाला जातीला गायीपेक्षा जनावरांपेक्षा कमी समजता याची लाज आपल्याला वाटत. त्या गायीचं मूत्र तुम्हाला पवित्र वाटते, तीर्थ वाटते, त्याची लाज आपल्याला वाटत नाही. त्या एखाद्या माणसाला स्पर्श करण्याची मात्र लाज वाटते, धर्म गुप्तत्व वाटतंय. आम्ही पाहिलं ना गावामध्ये सडा घराच्या समोर सडा टाकायचा, तर एखादा महार आला एवढं करायचं नाही. सड्याला सुद्धा, शेणाच्या सड्याला सुद्धा त्याचा पाय लावू नये अशा प्रकारची अस्तित्व पाहिलेली आहे. मी पाहिलेली आम्ही पण एका आमच्या गावाच्या साहेबांना महाराज म्हणत होता, त्यानं त्याच्या दिंडीमध्ये तो आला, सामील झाला. त्याचा तुळशीच्या झाडाला हात लागला तर त्याला एवढं मारलं एका कुंड्यानं की त्याच्या तोंडातून रक्त आलं. ही अमानुषता कोणी शिकवली? ही अमानुषता जाती व्यवस्थेने आलेली आहे. अशी अमानुषता अमेरिकेतल्या ब्लॅक लोकांची, काळ्या लोकांची, गोरे लोक करत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की काळा माणूस गोऱ्याच्या घरी स्वयंपाक करू शकतो, तिथला महार अंगणात सुद्धा येऊ शकत नाही. किती फरक आहे. रेसिझम इज बेटर दॅन कास्टिझम. म्हणजे जात व्यवस्था ही वंशवादापेक्षा वाईट आहे. तुमचं मन त्यांनी मारून टाकलं, तुमचं मन गुलाम करून टाकलं. म्हणून आपल्यामध्ये गुलामी आपण शोधली पाहिजे की आपण गुलाम आहोत का नाही आहोत असं म्हणायचं. तसं तुम्हाला समाधान वाटले पाहिजे. कुठलीही जात तुमची माळी केली याच्यामध्ये कुठलाही फरक नाही आहे. फरक आपल्या डोक्यामध्ये आहे, फरक आपल्या मनामध्ये, आणि त्याप्रमाणे आपण वागतो की नाही तो त्या जातीचा आहे, मी या जातीचा आहे, त्याचं रक्त जातीचं रक्त असतं का, पण आम्ही त्या रक्ताचे आहोत असं म्हणणं म्हणजे मूर्खपण नाही का? की जातीचा रक्तात काही संबंध नाही, रक्तामध्ये जात नाही आहे, तरी आपण रक्त म्हणतो की तो असा पाहिजे. म्हणजे कोणी असं म्हणणं ज्याने तो सागवान आहे, आपल्या जातीचा आहे, दुसरे नाही पाहिजे. ही मानसिकता तुम्हाला मानवतेपासून खेचते, खाली खेचते आहे. म्हणून आपण की या देशामध्ये क्रांती पाहिजे आहे, बदल पाहिजे आहे, तो सगळं आपण केला पाहिजे. महात्मा फुल्यांना वाचलं पाहिजे, त्या चळवळी केल्या पाहिजे. आता या देशामध्ये आपण हिंदुत्व हे खूप चालू आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये फडणवीसांनी काय सुरू केलं? गणपती उत्सव राज्य उत्सव केला आहे. आता गणपती उत्सव हा पेशव्यांची देवता आहे. गणपती पेशव्यांची देवता आहे, बहुजन समाजाची देवता नाही. पण आपण काय करतो? पेशव्यांचं ऐकतो आणि तसं वागतो. गणपती बसवतो आपण, म्हणजे काय करतो? पेशवाईला मदत करतो. कशाला शिवाय द्यायच्या ब्राह्मणांना? तुम्ही जर त्यांचे बेमालूपणे गुलाम असाल, की तुम्ही जर त्यांचे आदेश पाळत असाल तर त्यांना शिवाय देऊन काय होतं? शिवाय द्यायला तर काही बिघडत नाही आहे. तुम्ही अलग झाले पाहिजे. तुमची संस्कृती वेगळी आहे, त्यांची संस्कृती वेगळी आहे. महात्मा फुल्यांनी गणपतीला डंबुडेऱ्या भटांना लागून देतो असं तुम्ही गणपतीच्या विरुद्ध लिहिलेले आहे. आपण गणपती बसवतो यासाठी महात्मा फुले ऐकत नाही. आपण टिळकांनी त्याला सार्वजनिक उत्सव केला. टिळकांचं सगळे लोक ऐकतात, फुल्यांचं कोणी ऐकत नाही. म्हणजे आदेश कोणाचे पाळतो आपण? ब्राह्मणांचे आदेश पाळतो आणि क्रांतिकारी माणसाला धिक्कारतो. काय उपयोग फुल्यांचं नाव? फुल्यांचे उपदेश, फुल्यांचे विचार प्रत्यक्ष आणत नसू तर काय उपयोगाच्या फुल्यांचं नाव घेणार? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा फुल्यांनी आता हिंदू राष्ट्राची गोष्ट होती. काय हिंदू राष्ट्र आहे? हिंदू राष्ट्रामध्ये चातुर्वर्ण्याचं राष्ट्र आहे. ब्राह्मण त्याच्या खाली सगळ्या जातात. महात्मा फुले म्हणतात जोपर्यंत या देशामध्ये जात आहे, जातीचं कठोळ आहे, तोपर्यंत इथे राष्ट्र राहू शकत नाही. देर कॅनॉट बी नेशन.
बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले कास्ट इज अँटी नॅशनल, जात ही राष्ट्रविरोधी आहे, आपण जात पाळतो म्हणजे जात आपण राष्ट्रविरोधी आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या मनाला सिद्ध होते. म्हणून तुम्हाला राष्ट्र पाहिजे असेल तर समतेवर आधारित, जातीय समतेवर आधारित राष्ट्र असेल, ते राष्ट्र तुम्ही हिंदू राष्ट्राच्या विरोधी भूमिका घ्यायला पाहिजे. फुल्यांची, आंबेडकरांची शहरांची तरच तुम्ही खरं राष्ट्र निर्माण करू शकता, नाही तर तुम्ही हिंदू राष्ट्राचे वाहक बनता, गुलाम बनता. आणि म्हणून हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मणांचं वर्चस्व असेल. एक आणखी सांगितलं, जेव्हा पहिल्यांदा फडणवीस मुख्यमंत्री झाला त्यावेळेस इथल्या तरुण भारताला लेख लिहिला होता की 250 वर्षानंतर पेशवा, तो फडणवीस, नाना फडणवीस आणि हा फडणवीस. तर म्हणजे पेशवाची सत्ता म्हणजे फडणवीसची सत्ता म्हणजे पेशवाईची सत्ता, याचा विरोध आपण सगळे लोक करतोय. आणि ती सत्ता आता महाराष्ट्रावर आहे, देशामध्ये तेच चालू आहे की संघाच्या नीतीप्रमाणे सत्ता चालू आहे. संघ म्हणते त्याप्रमाणे मनुस्मृती हे त्याचं संविधान आहे. तुमच्या बाबासाहेबांच्या संविधानाला ते मानत नाही. लक्षात घेतलं पाहिजे, आपण संविधानाची शपथ वगैरे घेतो पण ते संविधान बाजूला ठेवलं आहे. परवडेकर सारखा जो ब्राह्मण तो म्हणतो इथे संविधान दिलेलं नाही, हे लोकशाही नाही आहे. ही सगळी जाणीव आपण ठेवली पाहिजे की आपण याच्यामध्ये खुश राहू नका, संतोष मानू नका, संतुष्ट झालं पाहिजे आपण. कारण जे काही चालू आहे ते चुकीचं आहे, फुल्यांच्या विरोधामध्ये आहे, आंबेडकरांच्या विरोधामध्ये आहे, समतेच्या विरोधामध्ये आहे. ही खुणगाट आपण बांधली पाहिजे, तरच आपण फुल्यांचं नाव घेण्यास पात्र आहोत. नाही तर फुल्यांचं नाव घ्यायचं, त्याचं दिन पाळायचा आणि वागणूक मात्र विपरीत करायची, हे जर चालू राहिलं तर फुल्यांचं नाव घेण्याचा उपयोग नाही. म्हणून समतेचं राज्य स्थापन करण्यासाठी जसा प्रत्येक ब्राह्मण हा संघाचा प्रचारक आहे, तसं प्रत्येक बहुजन हा संघाच्या विरुद्ध समतेचा प्रचारक असतो. जात खोटी आहे मानलं पाहिजे, जात हे असत्य आहे मानलं पाहिजे. आणि कोणाही जातीवरून तुम्ही कमी समजणं, उच्च समजणं, नीच समजणं म्हणजे जातीचे भेदाभेद पाळणं म्हणजे तुम्ही मानवता उभे करू शकता. मानवतेनंतर तुम्हाला क्रांती मिळेल. तिथे मानवताच नाही, जिथे मानवता नाही आहे तिथे मानव क्रांतीसाठी तयार नाही होऊ शकत. ते तयार करणं ही बेसिक काम मला त्याच्यात करावं लागतं. आणि ते करत नसलो तर आपण या देशामध्ये फुल्यांचं नाव घेत राहू, बाबासाहेबांचं नाव घेत राहू, परत काही करणार नाही. आणि खूप आपण फुल्यांचं नाव घेतो, बाबासाहेबांचं नाव घेतो, परंतु प्रमोद सुद्धा म्हणतो की आज बाबासाहेब असते तर त्यांनी काय विचार केला असता हे सांगा. त्यांचं नाव घेऊन उपयोग नाही. फुले आज असते तर त्यांनी आज आजच्या स्थितीत कसा विचार केला असता हे सांगा, याचा विचार करा. नुसतं नाव घेऊन उपयोग नाही. नाव घेणं नामजप करणं, रामराम करण्यासाठी नाम जपानं काही फार फरक पडत नाही. तर या दृष्टीने आपण विचार करायचं होते की आपण जसा मला असं वाटतं की त्यांचा प्रत्येक माणूस प्रचारक आहे, तसे फुले विचारांचे हजारो लोक तयार झाले पाहिजे, बाबासाहेब विचारांचे हजारो लोक तयार झाले, शाहूंच्या विचारांचे हजारो लोक तयार झाले पाहिजे. ही सेना तयार व्हायची, समतेची सेना तयार करण्याची गरज आहे. नाहीतर आपण असंच गुलामीत राहू आणि गुलामीला स्वातंत्र्य मानत राहू, तर याने आपण स्वतंत्र आहोत. तुम्ही गुलाम आहात हे पहिले मान्य करा आणि गुलामी नष्ट कशी करायची याचा विचार करा, असं एक आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए एंड सब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.